नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत, शिव पण मजेत. शिव आमचा उठला आत्ताच, ब्रश करणार. तर आपण सकाळ सकाळ शेवगा कट करणार आहेत मंडळी. तर आपला हा कांद्यामध्ये लावलेला शेवगा आहे. 100-150 झाडं असावीत. तर ते काही जळालेत, काही आहेत, काही खूपच छोटाले येतं, काही 3 फुटावर गेलेत, काही 2 फुटावर आहेत, काही अजून जाग्यावरच येतं, 1 इंचावर, 1 इतावर. तर जाणकार लोकांचं म्हणणं आहे तर 1.5 फुटावरच शेवगा कट करायला पाहिजे. तर आपला हा उशीर झाला आहे, तर आपण आज करणार आहोत 1.5 फुटावर कट. तर हे आपण 1.5 फुटाचं काठीचं माप केलं आहे मंडळी. तर अशा पद्धतीने आपण हे असं कट करणार आहोत. हा पहा मंडळी, हा किती उंच गेला आहे. हा जवळजवळ 3 फूट झाला आहे. तर मंडळी हा वेस्टेज जातो आहे आता खूप सारा. हे पहा, आपली शेतीचं बी असं आहे ना का आपण वेळेत लक्ष दिलं तर कोणत्या गोष्टी होतात, मला असं वाटतंय. तर मैत्रिणी हे बघा, सरळच उंच गेला. आणि उंच गेल्यामुळं हे वारं सुटलं आहे ना जोरात. तर म्हणजे आता नाही, पण कालच्याला सुटलं होतं. तर हे सगळा असा म्हणजे एका बाजूला तो लावला आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला खाली खोड मजबूत होण्यासाठी आणि खालीच फांद्या फुटण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे कट करावं लागतो आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करत जा, कमेंट करत जा. मंडळी ह्या असे ना तुरे खूप साऱ्या झाडांना आलेत बरं का. मी तुम्हाला ह्याच झाडाचा बघा फुलांचा व्हिडिओ टाकला होता थोडासा, की याला सुरुवातीला फुलं आली म्हणून. तर त्याला हे अशा फुलं खूप सारे होते, पण त्याला फक्त बघा इथं 2 शेंगा आल्या. आणि इथं एक आहे, इथं एक आहे. तर एक सांगायचं की खूप सारे फुलं तर दिसतात, त्यातली बघा एखादी शेंग आली. पण आनंदाची गोष्ट ही की एवढ्याशा झाडाला शेंगा आले. तर अशा पद्धतीने आपण याच्यापेक्षा पण मोठे मोठे झाडं कट केले मैत्रिणींनो. तर त्याला अशाच पद्धतीचे हे असे आलेले होते गुन्हे. तर तोडताना वाईट पण वाटत होतं मैत्रिणींनो, पण तोडावं लागलं. मंडळी हे आपले शेवगे कट करून झाले. आणि मंडळी ह्या याच्यामध्ये आपण आहे ना झेंडू लावला होता, एक आवड म्हणून थोडासाच. थोडा नजरेला पण बरं वाटतं बघायला जरा. तर त्याच्यामुळं हा झेंडू मी टाकला, पण आता याला लावला पण याला पाणीच नाही. आणि दुसरी गोष्ट, याचं मधलं रान तयार करणं गरजेचं आहे. काय रेघापाळी जे काय करावं लागेल ते करावं लागेल. तर फुलं येतील म्हणून काही गॅरंटी कमी आहे, कारण याचे फुटवे पण नाही झाले. पाणी याला शिमीत भेटलं. कांदा असतानाच लावलेले होते हे झेंडू पण. तर याचा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. मी झेंडूचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट टाकीन. त्याला फुटवे पण झाले नाही मैत्रिणींनो. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.